गुड इव्हनिंग. आय एम अश्विनी फ्रॉम ZTV. मी आत्ता सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या बाहेर उभी आहे. आत्ता इथे नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर मिलिंद देशपांडे यांचा सत्कार डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते झालेला आहे. अँड ही इज हिअर. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर मिलिंद. थँक्यू. फिजिक्समध्ये तुम्हाला नोबेल प्राइज मिळाल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. हाऊ डू यू फील नाऊ? आय एम फिलिंग ग्रेट. या नोबेलमुळे माझ्या पिकोसेकंड अल्ट्रासॉनिक या फील्डची लोकांना ओळख होईल. सध्या तुम्ही कशावर रिसर्च करत आहात? ओ गर्ल, आय एम 65 नाव. अजून किती दिवस काम करू? आयुष्याची 40 वर्ष मी रिसर्चमध्ये घालवली. आता उरलेलं जीवन मला लोकसेवेसाठी व्यतीत करायचं आहे. तुम्ही नेहमीच लोकसंख्येच्या प्रश्नांबद्दल जाहीरपणे बोललात आणि युनायटेड नेशनतर्फे तुम्ही अनेक उपक्रमही राबवले आहेत. आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल? कळेल, तुम्हाला लवकरच कळेल. थँक्यू. केतन, तुला सांगितलेल्या सगळ्या फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फोर्स मिळाले? बराच प्रयत्न केला पण शेवटी मिळाले. पण सर, या ट्युनिंग फोर्क्समुळे आपला फोर्क बोर्ड पूर्ण होईल? हो, पण या फोर्क्सवर काम करायला आणि वायरिंग पूर्ण करायला अजून 10 दिवस तरी लागतील. पण डॉक्टर, तुम्हाला एक विचारू? कधी कधी माझं मन अनेक शंकाकुशंकांनी भरून जातं. आपण हे जे काही करत आहोत ते क्रूर, राक्षसी आहे असं वाटतं. आपला मार्ग चुकत तर नाहीये ना? केतन, डोंट बी सेंटिमेंटल. ही वेळ प्रॅक्टिकली विचार करण्याची आहे. नीतिमूल्य वगैरे फक्त बोजड पुस्तकातूनच शोभून दिसतात. आपण सगळं ॲनालिसिस केलेलं आहे ना? जगातल्या सगळ्या प्रश्नांचं मूळ ओव्हर पॉप्युलेशनच आहे. कारण साधनसंपत्ती कमी आणि माणसं जास्त. त्यामुळे जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळवायला माणूस माणसालाच मारतो. गर्दीच्या राहणीमानामुळे येणारं मानसिक आणि शारीरिक दौर्बल्य, स्वार्थ आणि क्रौर्य याचीच पिल्लं म्हणजे गरिबी, मालन्यूट्रिशन, करप्शन, इकॉनॉमिकल इम्बॅलन्स अँड पोल्युशन. मॅन इज बिहेविंग लाईक अन ॲनिमल. जेव्हा अर्थ रिसोर्सेस संपतील तेव्हा तर काय होईल? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस एवढ्या साऱ्या लोकांना कधीच पुरे पडणार नाहीत. पण डॉक्टर, पॉप्युलेशन कंट्रोलचे जे एथिकल वेज आहेत, लाईक बर्थ रेग्युलेशन, फॅमिली प्लॅनिंग, एम्पॉवरमेंट, अगदीच आवश्यकता असेल तर मायग्रेशन टू एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल प्लेसेस, इतकं कठोर व्हायची काही गरज आहे? ते पण सगळे अगदीच जुजबी उपाय आहेत. तुला माहिती आहे ना, वी कॅनॉट स्टॉप ॲटॉमिक डिसइंटिग्रेशन व्हेन इट रिचेस अप टू सर्टन लिमिट. तसंच आत्ता आपलं लोकसंख्येच्या बाबतीत झालेलं आहे. आणि आपण का कमी प्रयत्न केलेत पारंपरिक मार्गाने जाण्याचे? बट नाऊ वी आर ऑन द एज. वी नीड इन्स्टंट रिझल्ट्स. केतन, तुला एक गोष्ट माहिती आहे का? जेव्हा एखादी गोष्ट निसर्गाच्या विरुद्ध होते तेव्हाच निसर्ग स्वतः समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. बट नेचर विल नॉट डू इट इन कॅटास्ट्रॉफिक वेज लाईक डायरेक्टली किलिंग पीपल. इन्स्टेड इट माइट रिझल्ट इन इनफर्टिलिटी ऑफ ह्युमन बीइंग्स. पण सर, अशाने तर मानवाचं अस्तित्वच धोक्यात येईल. येस, दॅट्स अ बिग प्रॉब्लेम. करेक्ट. म्हणूनच आता आपल्याला इन्स्टंट रिझल्ट्स पाहिजेत. केतन, तू पण याच्यावर विचार केला आहेस ना? मग आता असा डळमळीत का होत आहेस? यू आर अ सायन्स ग्रॅज्युएट. बी रॅशनल. आय एम रॅशनल डॉक्टर. फक्त मन आणि बुद्धी यांच्या विचित्र कात्रीत सापडलो आहे. सॉरी डॉक्टर, मी उगाचच इमोशनल झालो होतो. कम ऑन, लेट्स गेट बॅक टू वर्क. येस, आवर मशीन इज रेडी नाव. गेल्या आठवड्याभरात आपण 5-6 वेळेला या वेव्ज 30 सेकंदासाठी वर्ल्ड सॅटेलाइट चॅनल्सवर ट्रान्समिट केल्या. पण सगळ्यांनी सिझमिक ॲक्टिव्हिटी समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नो वन कुड ट्रेस आउट द सोर्स. येस डॉक्टर, आपण ट्रान्समिट केलेली अल्ट्रासॉनिक वेव्ह जगातल्या कुठल्याही फ्रिक्वेन्सीवर स्वार होऊ शकते. थोडक्यात काय तर जिथे जिथे टेलिकम्युनिकेशन चालू आहे अशा याच्यावर ही आपली वेव्ह ॲज अ डिस्टर्बन्स म्हणून ट्रान्समिट होऊ शकते. इट्स अ ब्रिलियंट जॉब डॉक्टर. थँक्यू. विकी इथे काय करतोय? पण आपलं याचं टेस्टिंग अजून बाकी आहे. इज 1 मिनिट इनफ फॉर द डॉग?
येस सर, 1 minute इज इनफ. म्हणजे हे दोघं माझ्या डॉगीवर प्रयोग करतायत. ग्रँडपा, विकी कुठे आहे? असंच भटकत कुठेतरी. सदाला विचार. तुम्ही मारलत त्याला. काय बडबडतीये सारे? हो, तुम्हीच मारलत त्याला. मी काल लॅबमध्ये आले होते. तुमचं आणि केतनचं बोलणं सुद्धा ऐकलं. ती मशीन नक्की काय आहे? माझं इंट्युशन सांगतं की काहीतरी भयंकर घडतंय. आता जर तुला निम्म्या गोष्टी कळल्याच आहेत तर आता लपवण्यात काय अर्थ नाही. तर ते मशीन म्हणजे अल्ट्रासॉनिक ट्रान्समीटर आहे. जगातले 60 वर्षावर पुढचे जे लोक आहेत त्यांचं हृदय ऑलरेडी कमकुवत झालेलं असतं आणि त्यांना जगणं नकोसं झालेलं असतं. तर ज्या वेळेला मी या माझ्या वेव्ह त्या ट्रान्समीटरच्या वेव्ह या टेलिकम्युनिकेशन चॅनल्स वरनं ट्रान्सफर करतील त्यावेळेला जे कमकुवत हृदयवाले 60 वर्षावर पुढचे जे लोक असतील ते सगळेजण मरून जातील. ग्रँडपा, यू आर अ मॉन्स्टर. Oh God, you're insane. Please don't do such a reckless act. The only intention behind all this is to control population. तुला लोकसंख्येच्या बाबतीत वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण तू तर याच्यामध्ये NGO बरोबर बरंच काम केलंयस. हो, world's population is thrice Earth's carrying capacity. पण म्हणून काय एक्स्ट्रा पॉप्युलेशनला मारून टाकावं? But that's the only way, आर्या. जर पॉप्युलेशन ग्रोथचा रेट 1980 सालापर्यंत तो शून्यापर्यंत आणला असता तर परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली नसती. मी तयार केलेल्या मशीनमधनं जर 2 मिनिटं या आपण वेव्ज ट्रान्समिट केल्या तर 60 वर्षावरील ज्यांचे हृदय दुर्बल आहे असे सगळे लोक मरून जातील. But this is against humanity, Grandpa. लेट मी आस्क यू वन सिंपल क्वेश्चन, आर्या. सध्या जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 10% लोक 60 वर्षावरील आहेत आणि ज्यांचं हृदय दुर्बल झालेलं आहे. थोडक्यात अनप्रॉडक्टिव्ह पॉप्युलेशन. त्याचवेळी भारतासारख्या देशामध्ये निम्म्याहून जास्त मुलं मालनरिष्ट आहेत. मुलं म्हणजे फ्युचर प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन. जेव्हा येणारी नवीन पिढी असमाधानी आयुष्य जगत आहे तेव्हा ज्यांनी आपलं सर्व आयुष्य उपभोगलं आहे त्यांनी आरामात जगणं यात कसली आहे माणुसकी? ऑन इकॉनॉमिकल अँड ऑन इकॉलॉजिकल बेसिस तुम्ही जे म्हणतात ते चूक नाही, पण प्रत्येक माणसाचं आयुष्य हे त्याच्या स्वतःच्या मालकीचं असतं. कोणी जगावं का मरावं हे कोणी तिसरा माणूस कसा ठरवणार? जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा जगण्याची इच्छा आपोआपच कमी होते. मी तर त्या सर्व लोकांना वेदनारहित आणि शांत मरण देत आहे. बट यू ऑल्सो 65 year grandpa. मी माझ्या तत्वांशी प्रामाणिक आहे. मी स्वतःलाही त्याच्या आड ही येऊ देणार नाही. आज विकी गेला. तो तरी एक कुत्रा होता. उद्या कदाचित लाखो लोक जातील आणि त्यात ग्रँडपाही. मला काहीतरी केलंच पाहिजे. त्यांचं काम पण अगदी जोरात चाललंय. मशीन सुद्धा तयार झालंय. उद्या ग्रँडपा ती साऊंड वेव्ह ट्रान्समिट करतील. मला हे थांबवायलाच हवं. ग्रँडपा. केतन, जरा ट्युनिंग फोर्क दे. ग्रँडपा, बोल बेटा. डोंट डू दिस. ओव्हर पॉप्युलेशनचा भाऊ करण्यात काही अर्थ नाही. टेक्नॉलॉजी इज इम्प्रूव्हिंग व्हेरी फास्ट. केतन, तू तरी ऐक. एक दिवस आपण नवीन एनर्जी सोर्सेस शोधून काढू. पॉप्युलेशन कंट्रोलच्या नवीन स्कीम्स राबवू. डोंट बी सो इनह्युमन ग्रँडपा. बेटा, लहान आहेस तू. घरी जा.
जीवनाचा मार्ग मरणाच्या दारातून जातो असं म्हणतात. डॉक्टरांना देखील असंच काहीतरी म्हणायचं असेल. जगाची लोकसंख्या कमी करून जिवंत माणसांच्या मरणयातना कमी करण्याच्या डॉक्टरांच्या वैज्ञानिक प्रयोगाने आपण सुन्न झाला असाल. परंतु लोकसंख्या वाढीच्या प्रश्नांचा आपण गांभीर्याने विचार न केल्यास डॉक्टरांनी अवलंबलेल्या मार्गापेक्षा लोकसंख्येचा स्फोट महाभयंकर असेल आणि ही गोष्ट मानवजातीला न परवडणारी आहे.